आपण यावेळेस वचनाकडे वळणार आहोत आणि मी सर्वांना विनंती करत आहे, आपण सर्वांनी अनुवादाचं पुस्तक याचा 4था अध्याय 29 वचन आपल्या सर्वांसाठी कोणी वाचेल? अनुवाद याचा 4था अध्याय 29, ड्यूट्रोनॉमी 4:29. परमेश्वराची स्तुती असो. मागील काही दिवसांपासून जेव्हा मी हा निर्णय घेतला की ह्या संडेचं वचन मला तुमच्या सर्वांसंगती शेअर करायचं आहे, काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो वचनाआधी सांगूया. तर जेव्हा पण वचनाचं शेअरिंग करण्यासाठी मी उभा राहतो, माझं कधीच हे प्रायोरिटी नसतं की मला काहीतरी सांगायचं आहे. जोपर्यंत परमेश्वर सांगत नाही की हे वचन तुला लोकांपर्यंत जाऊन सांगायचं आहे, मी तोपर्यंत तयार होत नाही. आणि जेव्हा जेव्हा तो मला सांगतो तेव्हा तेव्हा जाणं हे माझं काम आहे, हे माझं कर्तव्य आहे. यावेळेस देखील ज्यावेळेस मला हे जाणवलं की आपल्या मंडळामध्ये जाऊन पुन्हा एकदा ह्या वचन सांगण्याची गरज आहे, मी कालपर्यंत परमेश्वराला विचारत होतो की परमेश्वरा तू मला पाठवलं तर आहेस, पण काय वचन सांगायचं आहे तुझ्या लोकांना? कोणती गोष्ट आहे जी त्यांच्यासाठी गरजेची आहे? कोणती गोष्ट आहे जी ते आज शोधत आहेत? आणि मी रात्री प्रार्थना करत असताना 15 मिनटामध्ये परमेश्वराने एका पॉईंट मागे एक, एका पॉईंट मागे एक, एका पॉईंट मागे एक त्यांनी सगळ्या गोष्टी मला दिल्या आणि ते मी सर्व लिहून त्याच्यावरती प्रार्थना करत होतो. आणि मी कुठल्या प्रकारचे नोट्स जास्त प्रिपेअर न करता मी म्हटलं परमेश्वरा तू तुझ्या लोकांसंगती बोल, तुझे पॉईंट्स दिलेत ते पॉईंट्स मी परमेश्वरा तुझ्या दयेने तुझ्या कृपेने तुझ्या लोकांपर्यंत नेईल. आणि हे एक वचन माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये मला येत होतं की सीक द फेस ऑफ द लॉर्ड. परमेश्वराला तू शोध. आणि त्याच्यात हे वचन जे होतं अनुवादाचं पुस्तक याचा 4था अध्याय 29, पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर याला शरण गेलात आणि पूर्ण जीवे भावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हाला पावेल. माझा आवाज सर्वांना येतोय? येस? ओके. जसा माझा आवाज तुम्हाला सर्वांना येतो, या परमेश्वराचा आवाज तुम्हाला येतो का? येतो? बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की परमेश्वर बोलणारा परमेश्वर आहे ना, आपला जिवंत परमेश्वर आहे. पण आजपर्यंत कोणी या परमेश्वराचा आवाज ऐकलाय का? आपल्यापैकी आहे कोणी ज्यांनी या परमेश्वराचा आवाज ऐकलाय? वचनातून तो बोलतो, राईट है ना, परिस्थितींद्वारे बोलतो, सिच्युएशन्सद्वारे बोलतो. पण एक आज नवीन पर्स्पेक्टिव्ह, एक नवीन प्रकारे आपण ह्या गोष्टीला बघणार आहोत. मी नेहमी ह्या गोष्टीमध्ये अडकलेला असतो, आय डोंट नो वाय. जर बायबल हे पूर्ण बायबलमध्ये लोक ह्या परमेश्वराचा आवाज ऐकतायत, तर आज मी का नाही ऐकू शकत? मला देखील ह्या परमेश्वराचा आवाज ऐकायचा आहे, मला देखील ह्याच्या संगती बोलायचं आहे, मला देखील ह्याच्या संगती गप्पा मारायच्यात. हो, परमेश्वर वचनातून बोलतो, हो परमेश्वर परिस्थितींद्वारे बोलतो, पण हाच परमेश्वर तुमच्या संगती देखील बोलू इच्छितो. आपण बऱ्याच वेळेस जर एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आपलं मार्केट यार्ड आहे किंवा कापड बाजार आहे. कापड बाजारामध्ये एवढी गर्दी असते, 100 आवाज तुम्हाला तिथं येत असतात. पण आपल्या एक कुटुंबाचा व्यक्ती आपल्या संगती जर जात असेल आणि तो ह्या बाजूला असेल, तुमचं तोंड ह्या बाजूला असेल, हॉर्नचा आवाज असतो, लोकांचा आवाज असतो, काही विकणारे लोक आवाज असतात, किती गोंधळ असतो ना. पण त्या पूर्ण गोंधळात जरी माझ्या मम्मीने मला आवाज दिला लांबून, तरी तो आवाज मला पटकन ऐकायला येतो. का? येस, तो आवाज ऐकण्याची मला लहानपणापासून सवय आहे. सो किती जरी आवाज असला, त्या आवाजामध्ये मी पटकन ओळखू शकतो, अरे माझी मम्मी मला बोलवते, अरे माझे डॅडी मला बोलवत आहेत. छोटा जरी आवाज असला तरी.
हा परमेश्वर ज्याच्याकडून आपण आलेलो आहोत, आपण त्याचा आवाज कसा नाही ऐकू शकणार? आपल्याला ऐकण्याची पूर्ण कॅपॅसिटी आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं, काही वेळेस तुम्ही बघितलं असेल, रिचार्ज करावं लागतं आहे ना फोनमध्ये. आजकाल त्यांनी नवीन चालू केलं आहे, तुम्ही जर रिचार्ज नाही केलं ना तर तुमचे इन्कमिंग कॉल्स पण बंद करून टाकतात. आणि मग तुम्हाला 300-400 रुपयाचं रिचार्ज तो करायला लागतं, मग तुमचे कॉल्स चालू होतात. बऱ्याच वेळेस आपली परिस्थिती अशी होती की आपलं इन्कमिंग परमेश्वरासंगती बंद होतं. आउट गोईंग चालू असेल, परमेश्वरा माझ्यासाठी तू हे कर, परमेश्वरा माझ्यासाठी तू ते कर. पण परमेश्वर काय बोलत आहे, त्याला तुमच्या संगती काय सांगायचं आहे, हे बऱ्याच वेळेस ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये आपण नसतो. किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण प्रार्थना करायला बसतो ना, 15 मिनटाची प्रार्थना असेल, प्रार्थनेमध्ये आमेन बोलल्या बोलल्या आपण उठून आपल्या कामाला लागतो. काही जण प्रभूची प्रार्थना, इथल्या लोकांचं नाही बोलत आहे मी, बाहेरचं एक चर्च आहे त्यांचं, ते प्रभूची प्रार्थना देखील इतक्या फास्ट बोलतात, हे आमच्या स्वर्गातील बाबा तुझं नाव पवित्र मानलं जावं, तुझं राज्य स्वर्गात. अँड आय एम लाईक, का? अर्थ काय आहे ते बोलण्याचा? ते मंत्र आहे का? नाही. पण त्याचं महत्त्व, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हीच प्रार्थना बोलला असेल, तो ती कशी बोलला असेल? कधी आपल्याला विचार येतो का की त्यांनी कशा पद्धतीने त्या, हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, ही इतकी पवित्र, इतकी सुंदर अशी प्रार्थना बऱ्याच वेळेस आपण रटाळ करून टाकतो. आणि बऱ्याच वेळेस आपण बोलायचं आहे म्हणून ती बोलतो. कधी कधी आपल्याला त्या, मी स्वतः म्हणतो, लहानपणापासून आपण ज्यावेळेस ही प्रार्थना बोलायला शिकतो, ती लहानपणापासून पाठांतर केलेली प्रार्थना असते. मग पाठांतर केलेल्या प्रार्थनेमध्ये अर्थ कधीच कळत नाही, पण ज्यावेळेस अर्थ कळायला लागतो त्या प्रार्थनेचं महत्त्व देखील कळतं. सो आज आपण 2 गोष्टी बघणार आहोत की हा परमेश्वर जो बोलतो ह्याचा आवाज ऐकायचा कसा. आणि मला तुम्हाला सांगू द्या, मी स्वतः एक एक्झाम्पल आहे की हा परमेश्वर बोलतो. ह्या परमेश्वराचा आवाज मी ऐकला आहे, मला माहिती आहे की हा परमेश्वर एक बोलणारा परमेश्वर आहे. बऱ्याच वेळेस, बऱ्याच गोष्टींमध्ये, बऱ्याच सिच्युएशन्समध्ये मी प्रार्थनेला बसलेला असताना मी त्याचा आवाज ऐकला आहे, आणि मला माहिती आहे की ह्याचा आवाज तुम्ही ऐकू कसे शकता. ते सांगण्यासाठी मी तुम्हा सर्वांपर्यंत आज आलेलो आहे. आणि इर्मया ह्याचं जर तुम्ही 29 काढलं, इर्मया 29:13, जर आपल्यासाठी कोणी वाचेल, इर्मया 29:13. हालेलुया. वचन सांगत आहे, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला मिळेल. 100%, 20% नाही, 10% नाही, 50% नाही, 70% नाही, पूर्ण जीवे भावे, पूर्ण शरीराने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने तुम्ही ज्यावेळेस त्याची स्तुती कराल, हा परमेश्वर तुम्हाला पावेल. आज बऱ्याचशा वेळेस आपण स्वतः आपल्याला एक प्रश्न विचारू की खरंच मी माझ्या पूर्ण जीवे भावे या परमेश्वराला शोधलंय का? ह्या परमेश्वराला ज्याच्या मंदिरामध्ये मी जातो, ह्या परमेश्वराला ज्याच्या मी स्तुती आराधना करतो, ह्याला मी खरंच पूर्ण जीवे भावे शोधलंय का? पूर्ण जीवे भावे शोधणारा एक व्यक्ती होता. बरेच होते बायबलमध्ये, पण आज एका व्यक्तीकडे आपण बघणार आहोत, तो म्हणजे दानियल. दानियल ह्याचा तुम्ही जर 9वा अध्याय काढला तर दानियलाच्या 9व्या अध्यायामध्ये ही जी मी एक स्टोरी आहे मी ती तुम्हाला सांगतो, मग त्याच्यानंतर आपण वचनाकडे जाऊ. दानियल स्वतः, आपण मागच्या वेळेस देखील बघितलं की तो एका अशा ठिकाणी होता जिथं तो त्याच्या देवाच्या लोकांच्या समवेत नव्हता, आणि त्याला ही गरज भासायची की मी सारखं प्रार्थनेमध्ये चालणं गरजेचं आहे. तो प्रार्थना करायचा, पण पूर्ण जिभे भावे जेव्हा तो प्रार्थना करायला लागला त्यावेळेस काय झालं, तो कशी प्रार्थना करत होता ते आपण बघू. दानियल 9:18 23 पर्यंत कोणी वाचाल आपल्यासाठी? दानियल 9:18-23. येस प्लीज.
हे प्रभू ऐक, हे प्रभू क्षमा कर, हे प्रभू ऐक, कार्य कर. त्या परमेश्वराच्या मागं तो कंटिन्यू लागलाय. हा पुढे, तो काय करत होता? तो प्रार्थना करत होता. तो तुझे स्वतःचे पाप कबूल करत होता. स्वतःचे सोडा, त्याच्या घरच्यांचे पापांची तो कबुली करत होता. घरच्यांचं सोडा, त्याच्या राष्ट्राच्या लोकांच्या पापाची तो कबुली करत होता. आणि काय झालं त्याच्यानंतर? हालेलुया. है ना? प्रार्थना करत असताच वचन सांगतं त्यांची प्रार्थना संपायच्या आधीच मी त्यांना उत्तर देईल. इतका महान परमेश्वर आहे आपला. आणि हा महान परमेश्वरांनी त्याचा देवदूत दानिएलाकडे पाठवला, कारण दानिएलाची प्रार्थनाच इतकी होती की देव त्या प्रार्थनेला इग्नोर करू शकला नाही. हे परमेश्वरा ऐक, हे परमेश्वरा माझ्या पापांची क्षमा कर, हे परमेश्वरा कान दे, हे परमेश्वरा कार्य कर. कंटिन्युअसली तो फाईट करत होता की परमेश्वरा कर, परमेश्वरा कर. आणि बोलता बोलताच देवदूत त्याच्या रूममध्ये तिथं प्रेझेंट होता. आज बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की एक प्रार्थना करून परमेश्वर उत्तर देऊ पण शकतो, पण बऱ्याच वेळेस तो आपली कॅपॅसिटी ग्रो करायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा एका लहान बाळाला तुम्ही कुठली पण गोष्ट इमिडिएटली द्याल तर तो हट्टी होतो. आणि मग त्याला ज्यावेळेस तुम्ही म्हणता की नाही मिळणार तर तो टँट्रम्स देतो, रडतो, आरडाओरडा करतो, अंग टाकून देतो. बऱ्याच वेळेस आपली परिस्थिती परमेश्वरासंगती अशीच होते. काहीतरी आपण त्याला मागतो, उत्तर नाही दिलं, काय परमेश्वर काय करत नाही आहे माझ्यासाठी, काय माझ्या प्रार्थनांचं उत्तर देत नाही. किती प्रार्थना केली मी, केली होती 2 दिवस. दानिएलानी 21 दिवस प्रार्थना केली. किती दिवस? 21 दिवस. तो थकला नाही. आठवड्याभरानंतर तो बोलला नाही, बाप रे आयुष्यभराची प्रार्थना आत्ताच करून टाकली वाटतं मी. नाही, 21 दिवस तो प्रभूच्या सानिध्यामध्ये बसला होता आणि कंटिन्यू परमेश्वरासंगतीतून नेगोसिएशन करत होता. नेगोसिएशन की देवा कर, देवा असं कर, देवा तू मला सांग, तू माझ्या संगती बोल, तू मला ज्ञान दे, तू मला समज दे. आज आपल्याला एक गोष्ट जी शिकायची आहे की त्याच्या सानिध्यामध्ये अजून थोडा वेळ बसण्याची आपल्याला गरज आहे. जर तुम्ही 15 मिनटं प्रार्थना करत होता, आजपासून ती तुम्ही 30 मिनटं करा. प्रॅक्टिकल कीज मी तुम्हाला देत आहे. मी तुम्हाला हे नाही सांगते की पुढचे 10 दिवस तुम्ही उपवास प्रार्थना करा. नाही नाही, मला माहिती आहे ज्यांची कॅपॅसिटी असेल ते करू शकतात. ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे, हळूवार रीतीने आपण पुन्हा एकदा ह्या गोष्टींमध्ये जाणार आहोत. आपण पापांची क्षमा मागतो, सर्वच जण मागतो. एव्हरी डे आपण येतो, पापांची क्षमा मागतो. पण त्याच्या सानिध्यामध्ये बसून राहिल्यावरती त्याची दया व कृपा ही आपल्याला मिळते. ह्या 2 गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत. हे 2 स्टेप्स आहेत. पहिला स्टेप काय? पापांची क्षमा मागणं, आणि त्याच्या सानिध्यामध्ये बसल्यावरती त्याची दया व कृपा आपल्यावरती येते. माझी अशी प्रार्थना आहे की तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये देखील तुम्ही देखील एक देवदूतासंगती इंटरॅक्ट करावं. आमेन. काही जणांची नाही आहे वाटतं इच्छा देवदूत, म्हणजे स्वर्गात जाणार आहे तिथं बघू देवदूत, इथं कशाला बघायचे देवदूत.
स्वर्गात गेल्यावरती प्रभू येशू ख्रिस्त दिसेल, देवदूत दिसतील, ते सगळे दिसेल. पण इथं त्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि त्या गोष्टी घडण्यासारख्या आहेत. मला माहिती आहे, मी एक दिवस पुण्याला, मी नवीनच जेव्हा शिफ्ट झालो होतो आणि घरी कोणीच नव्हतं आणि त्यावेळेस मी विश्वासामध्ये वाढत पण होतो, मी तेवढा स्ट्रॉंग नव्हतो. तर मी प्रार्थना करत होतो आणि स्लायडिंगच्या ज्या काचा असतात त्या तिथं होत्या आणि अंधारी संध्याकाळी 8:30-9 वाजले असतील आणि 8:30-9 वाजता मी प्रार्थना करत होतो कारण मला भीती वाटत होती, घरी कोणीच नाही आहे. आणि प्रार्थना करत असताना मी मम्मी डॅडींसंगती व्हिडिओ कॉलवरती बोलतोय, आमची संध्याकाळची प्रार्थनेची वेळ चालू आहे आणि साईडला खिडकीतून एक मनुष्य पांढरे शुभ्र कपडे घातलेला मला असा बाहेर जाताना दिसला आणि जी माझी भीती 10% होती ती 90%ला गेली. आणि माझा काका जो वरती राहतो त्याला मी लगेच कॉल केला, म्हटलं काका तुम्ही गेले का आत्ता मागं इकडं? अरे नाही, मी तर घरात आहे. म्हटलं खाली या, लवकर खाली या. ते खाली आले, आम्ही दोघांनी पूर्ण कंपाऊंड बघितलं, कंपाऊंडमध्ये कोणीच नव्हतं. पण ज्यावेळेस मी पुन्हा आतमध्ये येऊन बसलो, जी शांती मला जाणवली ती मी तुमच्या सर्वांसंगती सांगू पण नाही शकत. बऱ्याच वेळेस आपल्या सर्वांच्या अवतीभोवती देखील परमेश्वर त्याचे देवदूत पाठवतो, ठेवतो आणि ते मे बी आपल्याला दिसत नसतील, आपल्याला समजत नसतील, बट आत्ता देखील ह्या ठिकाणी ते देवदूत उभे आहेत. विचार करा, आपले जे अविश्वासी भाऊ बहीण आहेत, जे दुसऱ्या धर्मामध्ये आहेत, त्यांच्या संगती हे देवदूत नाही आहेत. ते तुमच्या संगती आणि माझ्या संगती आहेत. त्यांच्या संगती भूतं असतील, आय डोंट नो. पण आपल्या संगती देवदूत आहेत आणि ते देवदूत तुम्हाला सांभाळतात, तुमची काळजी घेतात, तुम्हाला ते सावरतात. मम्मी डॅडींचा ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला होता, तुम्हाला माहिती आहे ती स्टोरी, तुम्हाला माहिती आहे तो इन्सिडेंट. कशा प्रकारे इमिडिएटली अमित दादा तिथे होते, है ना, त्यांनी मम्मी डॅडींना हेल्प केली. पण ते करत असताना देखील तिथं लोक जे होते त्यांनी मम्मीच्या पायाला रुमाल बांधून तो माणूस डिसअपिअर झाला. माहिती नाही. बऱ्याच वेळेस आपण वचन देखील वाचतो ना, बऱ्याच वेळेस तुम्ही अशा ठिकाणी असता की तिथे देवदूतांचा प्रेझेन्स तुम्हाला जाणवतो आणि ते परमेश्वराच्या राज्याद्वारेच आहे. सो दानियल परमेश्वराच्या सानिध्यात बसला होता. त्याच्याकडं ती क्षमता होती, पेशन्स ज्याला आपण म्हणतो, की उत्तर त्याला माहीत नव्हतं 21 दिवस करायचं आहे. हॅलो, त्याला नव्हतं माहिती 21 दिवस करायचं आहे. तो त्याच्या पुढं पण गेला असता, उत्तर 21 दिवसांनी आलं म्हणून तो थांबला, नाही तर तो पुढं गेला असता. म्हणजे त्यांनी कमिटमेंट काय केली होती, जोपर्यंत उत्तर येत नाही मी प्रभूच्या सानिध्यातून उठणार नाही. तेवढं झील आपल्यामध्ये आज आहे का? जेव्हा आपण म्हणतो की मला ऐकायचा आहे या परमेश्वराचा आवाज, तेवढं झील आपल्यामध्ये आज आहे का? अरे तो बोलायची, त्याला फार तो आतुर आहे तुमच्या संगती बोलण्यासाठी. आहे ना, बऱ्याच वेळेस आईबाप कंप्लेंट करतात ना, मुलगा घरात आहे बोलत नाही. ऐकलं आहे तुम्ही आईबापाचा हे सेंटेन्स? मला कधी कधी येतं ऐकायला. आमच्या घरात आमच्या संगती आहे पण बोलत नाही, वेगळा बसलेला असतो. आपला देवबाप, आपला हा पिता, आपला हा बाप आज आपल्याला बघून असंच बोलत असेल का? माझ्या मंदिरामध्ये येऊन बसला आहे पण माझ्या संगती बोलत नाही. किती वाईट तो दिवस जेव्हा तो असं बोलेल आपल्याला, की आपण त्याच्या घरामध्ये आलोत आणि त्याच्या संगती न बोलता काही गीत गाऊन, काही वचन ऐकून आपण घरी निघून जातो. चॅलेंजिंग. सो पहिला कॅरेक्टर आपण पाहिला दानियल. आता नवीन करारामध्ये जाऊ. नवीन करारामध्ये योहान कृत शुभवर्तमान ह्याचा 20वा अध्याय 11 ते 18 हे वचनं आपण वाचणार आहोत. योहान कृत शुभवर्तमान ह्याचा 20वा अध्याय 11 ते 18. ओके, मी पहिलं तुम्हाला स्टोरी सांगतो. हे वचन वाचण्या अगोदर काय झालं, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाची ही स्टोरी आहे.
आणि पेत्र व योहान ह्यांना मरिया येऊन सांगते, मरिया मगदलेनी येऊन सांगते की परमेश्वर कबरेमध्ये नाही आहे. आणि हे दोघं पळत जातात तिथं. ते तिथे पळत जातात, ते बघतात की खरंच तो तिथं नाही आहे. आणि मरिया मगदलेनी देखील तिथंच उभी आहे. आणि ती काय बोलते आपण ते वाचू आता. ठीक आहे, 11 वाचनापासून वाचू. कोणी वाचेल आपल्यासाठी? ओके, एक पॉज घेऊ आपण. तिला ऑलरेडी माहिती आहे की कबरेत कोणी नाही आहे. ॲक्सेप्टेड है ना? तिला माहिती आहे. 2 शिष्य येऊन बघून गेलेत की कबरेत कोणी नाही आहे. पण तरी तिचं मन तिला खातंय आणि ती पुन्हा एकदा त्या कबरेत वाकून बघते. इतक्या प्रेमाने शोधणाऱ्या लोकांची आज जागृती होत आहे. ज्यांना माहिती आहे की तिथं तो नाही आहे. 2 शिष्य त्याचे, मे बी त्याचे मेंबर्स, टीम लीडर्स त्याचे, ते येऊन बघून बोललेत की तो नाही आहे. पण ह्या ताई तरी पण आतमध्ये परत वाकून बघतायत की खरंच आहे का, नाही आहे. तिच्या अंतःकरणाची परिस्थिती समजा कशी असेल. बऱ्याच वेळेस आपण हे वचन असंच वाचून टाकतो. पण आता त्या बायबलमध्ये जाऊन, त्या टाईममध्ये जाऊन एकदा तिला डोळ्यासमोर इमॅजिन करा की ती त्या कबरेच्या बाहेर उभी आहे आणि ती वाकून बघते. आणि काय होतं वाकून बघितल्यावर? पुढे वा. सो वाकून बघितल्यावर काय दिसतं? हां मंडळी, पांढरे शुभ्र कपडे घातलेले 2 देवदूत तिला तिथे बसलेले दिसले. ही ताईचं रिॲक्शन बघा, ही किती त्या परमेश्वरामध्ये मगन झालेली आहे. तिच्यासमोर देवदूत बसलेत आणि ती काय बोलते त्यांना? ओके, सो हिनी देवदूत बसला. आता ठीक आहे, एक विचार कर. तुम्ही तुमच्या घरामध्ये बेडरूममध्ये जाता, बेडरूममध्ये अंधार आहे. बेडरूममध्ये तुम्ही वाकून बघितलं कोणी नाही आहे, दार बंद केलं, दार उघडलं, 2 जण आतमध्ये उभे आहेत. काय रिॲक्शन असेल तुमचं? पहिलं पळा, आणि ते पण गोंधळ घालत पळा. सगळ्यांना कळू द्या कोणतरी 2 जण आतमध्ये उभे आहेत. हिला काही फरक नाही पडत आहे त्याचं. बायकांची डेअरिंग किती असते बघा तुम्ही. 2 देवदूत आतमध्ये, त्यांना ती बघून म्हणते की काय बोलली ती त्यांना? त्यांनी माझ्या प्रभूला नेले, कुठे ठेवले माहीत नाही. तिला माहिती आहे ते देवदूत आहेत. आणि हे बोलून त्या देवदूतांकडे बघून ती अशी शॉक नव्हती, पाठ फिरवली त्यांच्याकडे आणि बाहेर निघून लागली. देवदूत जरी तुम्हाला सांगायला आले, इतकं प्रेम त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी असेल की देवदूतावरती देखील तिने पाठ फिरवली आणि ती बाहेर आली. आणि बाहेर आल्यावरती काय दिसलं? हालेलुया. हां, येशू आहे तिला समज. तिने पाहिलं त्याला, त्याच्या समोर, तिच्या समोर तो उभा आहे, पण तिचं लक्ष त्या माणसाकडे नाही आहे. ती शोधते तिच्या येशूला, कुठं येतो, कुठं येतो, कुठं येतो. कशावरून कळतं आपल्याला? आणि तिने त्याला पाहिलं आणि त्याला देखील तिने इग्नोर केलं. पुढं वाचा वचन. हालेलुया. सो इथं आपण बघतोय की फॉर एक्झाम्पल येतं, समजा प्रभू येशू ख्रिस्त इथं उभा आहे, ठीक आहे. मरिया
त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघतीये. तिला वाटतंय तो माळी आहे. ती त्याला म्हणते तुम्ही माझ्या प्रभूला कुठे ठेवले ते माहिती नाही. आणि तिने तिची पाठ त्याच्याकडे पण फिरवली आणि ती दुसरीकडे लगेच शोधायला लागली. आज जगातल्या गोष्टी, जगातले डिस्ट्रॅक्शन्स वरती तुम्ही पाठ फिरवू शकता का? कोणती ती गोष्ट आहे जी तुमच्या आणि तुमच्या प्रभूच्या मध्ये आज येत आहे? आपले नाते, संबंध, काम, काय असू शकतं ते? कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं तुम्ही आज तिथं लक्ष न देता तुमचं लक्ष प्रभूकडे जे पाहिजे होतं तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे आणि ती वळाली? कशावरून आपल्याला कळतं? पुढचं वचन जर तुम्ही वाचाल, हालेलुया, देवाची स्तुती असो. ती त्या प्रभू येशू ख्रिस्ताला बघून त्याच्याकडं फिरून दुसरीकडं त्याला शोधायला लागली आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणाला असेल अरे ही परत चालली. म्हणून तो तिला आवाज देतो, मरिया. आणि ती तो आवाज ओळखती की असा एकच व्यक्ती आहे जो मला अशा पद्धतीने आवाज देतो. एकच व्यक्ती आहे जो माझं नाव अशा पद्धतीने घेतो. आणि तिला ते लगेच कळालं आणि ते फिरून त्याला म्हणते रब्बनी, म्हणजे गुरुजी. एका शब्दाचा आवाज आणि तिला समजलं की तिचा गुरुजी, तिचा रब्बोनी तिथं उभा आहे. परमेश्वराची स्तुती असो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो. येशू तिला बोलतो की मला स्पर्श करू नकोस, कारण मी पित्याजवळ जाऊन आलेलो नाही आहे. एक विचार करा, किती वेळ लागला असता परमेश्वराला पित्याकडे जाऊन येण्यासाठी? येशूला त्याच्याकडे जाऊन येण्यासाठी किती वेळ लागला असता? तो आत्म्यामध्ये होता, तो गेला आणि तो आला. पण एका बाईचं डेस्परेशन, एका बाईची आतुरता, त्यांनी त्याचा प्लॅन चेंज केला आणि तो तिला भेटायला आला. कारण जुन्या करारामध्ये जर तुम्ही शास्त्रामध्ये पाहिलं तर ज्यावेळेस बलिदान दिलं जातं, बलिदान दिल्यानंतर जे रक्त आहे ते याजक रक्त घेतो आणि परमपवित्र स्थानामध्ये जातो आणि तिथं ते कृपेच्या स्थानाजवळ तो ते रक्त ठेवतो आणि त्याचं काम पूर्ण होतं. सॅक्रिफाईसचं जे बलिदान दिलं त्याचं काम पूर्ण होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने बलिदान दिल्यावरती त्याचं रक्त घेऊन पित्याजवळ त्याला जायचं होतं. पण ते करत असताना एक बाई त्याच्या शोधामध्ये इतकी आतुर वेडी झाली होती की येशू बोलला मला पहिलं तिला जाऊन सांगू दे, मग मी माझ्या पित्याकडे जाईल. हा आपला येशू ख्रिस्त आहे. कधी विचार केलाय तुम्ही की तुमची प्रार्थना आणि तुमची कळवळ बघून तो तिथं उपस्थित राहायला इमिडिएट असतो, इमिडिएट. पण तेवढे कळवळीची प्रार्थना करतोय का आज आपण? साक्षात येशू ख्रिस्त तिथं येतो आणि तो तिला म्हणतो मरिये. खूप रडत होती ना, खूप शोधत होती. आज असेच काही दानिएलांना उठण्याची गरज आहे आणि अशाच काही मरियांना उठण्याची गरज आहे, जे सकाळ संध्याकाळ त्या परमेश्वराला शोधतील, त्या परमेश्वराच्या मागं त्याचा धावा करतील. आणि त्याचं वचन म्हणतं पूर्ण जीवे भावे जर तुम्ही माझा धावा कराल तर तुम्हाला मी भावेन. आज आपल्याला त्या परमेश्वराचा पूर्ण जीवे भावे
त्याच्या मागं आपल्याला लागायचं. आणि खरंच या शेवटच्या दिवसांमध्ये आपण असताना आपण बघतो की हे जग खूप विचित्र होत चाललं. खूपच वाईट पद्धतीने लोकांना त्रास होत आहे, लोकांचा छळ होत आहे. पण ह्या सगळ्या छळाला सामोरं जाण्यासाठी त्याचं एक ठिकाणी वचन सांगतंय की तुम्ही सुटकेस पात्र व्हावे म्हणून प्रार्थना करा. म्हणजे सुटका सगळ्यांची नाही होणार. हे थोडं घाबरवणारी गोष्ट आहे, पण सुटकेस पात्र व्हावे म्हणून प्रार्थना करा. तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्तावरती ज्यावेळेस ते रोमी सोल्जर्स, सिपाही त्याच्याकडे येऊन ज्यावेळेस त्याला पकडून त्याची दाढी खेचत होते, देवदूत स्वतः नाव येऊन त्याला नाही वाचवलं. पेत्र जेव्हा कान कापतो ते रोमी सोल्जरचा, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की मी आत्ता प्रार्थना केली तर शेकडो देवदूत माझ्या सुटकेस येतील. केली तर, प्रार्थना केली तर. जर प्रार्थना त्यांनी नाही केली तर त्याला वधस्तंभाला खेळतील. प्रार्थना केली तर तो म्हणतोय की ते देवदूत तयार आहेत, त्यांची तलवार काढून ते तयार आहेत. ज्या मोमेंटला प्रार्थना करेल प्रभू येशू ख्रिस्त, त्या मोमेंट सांगेल मला स्टोरी 10 कुमारीची. 5 जणी काय करत होत्या, आणि 5 जणी ते सगळ्यात झोपल्या होत्या, पण त्या 5 जणींकडं तेल एक्स्ट्रा होतं. काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस मी पुण्याला होतो, सकाळच्या वेळेस मला हे स्वप्न पडलं आणि देवाने ती दया व कृपा मला दिली आहे की स्वप्नाद्वारे देव माझ्यासाठी बोलतो आणि त्याचा अर्थ आणि अनुवाद देखील तो मला देतो. आणि त्याच्या नावाला मी धन्यवाद देतो की बऱ्याच वेळेस त्यांनी अशा गोष्टी मला सांगितल्या आणि त्या स्वप्नामध्ये मी ह्या मंडळीमध्ये इथं उभा होतो, इथे, आणि डॅडी इथं उभे होते आणि मी डॅडींना सांगतोय की डॅडी जीसस खूप लवकर येतोय. आणि मी त्यांना म्हणतोय मंडळीला सांगा प्रभू येशू ख्रिस्त फार लवकर येत आहे. मंडळीला सांगा प्रभू येशू ख्रिस्त फार लवकर येत आहे आणि ही वेळ आहे आपलं तेल जे आहे तयार करायचे. तुम्हाला माहिती का, त्या 10 कुमारी ज्या होत्या त्या सगळ्या 10 पण कुमारी होत्या. ते प्युअर होत्या, त्या होली होत्या, शुद्ध होत्या. त्यांनी कुठल्याही प्रकारचं लग्न किंवा कुठलाही माणूस त्यांना माहिती नव्हता. शुद्ध अशा त्या होत्या. त्या 10 कुमारी सगळे एकत्र असताना देखील त्यातल्या फक्त 5 घेतल्या गेल्या. का? कारण त्याच्याकडे तेल नव्हतं. आज ते तेल काय माहिती का? तो पवित्र आत्मा, तर प्रभू येशू ख्रिस्ता संगतीचं रिलेशनशिप हे तुमचं तेल आहे. आणि ते तेल जर आपल्याकडे नसेल तर मग ऑब्व्हियसली ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्या प्रभू येशू ख्रिस्ताला नसेल ओळखत आणि ज्यावेळेस तू तिथे जायला त्यावेळेस तू त्याला म्हणेल मी तुला ओळखलं नव्हतंच कधी. तू माझ्या नावाने बरेच कामं केले असतील, तू माझ्या नावाने बऱ्याच गोष्टी केल्या असतील, पण मी तुला कधीच ओळखलं नाही. त्याच्यासाठी रिलेशनशिप बिल्ड करणं हे आज आपलं काम आहे. आणि ते रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी आपण सर्वांनी धावपळ आत्ता करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस तो जो लॅम्प असतो, ती मशाल किंवा ती जी छोटीशी कुपी असेल त्याच्यामध्ये ती आग लागलेली असेल, त्याच्यामध्ये थोडं जरी तिची काळापण जर आलं त्या मेणबत्तीच्या आजूबाजूला तरी ती विजू शकते आग. सो त्यांना तिथं त्यांचा ते जे लॅम्प होता, त्यांची जी मेणबत्ती होती ते त्याला बरोबर करत होते उठल्यावर. आणि ते बरोबर करत असताना देखील
प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं आणि सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. इट्स ओके, लाईट येईल तेव्हा येईल, आपण वचनावर फोकस करू, बाकीच्या गोष्टींमध्ये डिस्ट्रॅक्ट होऊ नका. मी तुम्हाला बोललो वचनातून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी काही होऊ शकतं, लाईट पण जाऊ शकतो. मार्थे तू पुष्कळ गोष्टींविषयी चिंता करतेस ना, नको करूस. ठीक आहे, परमेश्वर म्हणतो की माझ्या मेंढरांना माझा आवाज कळतो. ज्यावेळेस तो आपल्याला आवाज देईल, आपल्याला कळतो की तो माझ्या बापाने मला हाक मारली आहे, मला आता हे करायचंय, मला आता ते करायचंय, आणि सगळ्या गोष्टी तू इमिडिएटली प्लॅनिंग करायला चालू करतो. आपल्याला सर्वांना आपण जर इब्री लोकासपत्र 11 अध्याय 6वं वचन काढलं, इब्री लोकासपत्र 11वा अध्याय 6वं वचन. आणि विश्वासावरचं त्याला संतोष देणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा होतो. त्याच्याकडे धाव घेणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा होतो. मला तुम्हाला एक सांगू द्या, आजपर्यंत किती वेळा तुम्ही बसले असताल प्रार्थना करण्यासाठी आणि तुम्हाला इच्छा नसेल प्रार्थना करण्याची, थकले तुम्ही कामं करून, दिवसभर कामावरून जाऊन आले, फार थकले तुम्ही, समजू शकतो मी सुद्धा थकतो, मी सुद्धा काम करतो. पण ते काम करून थकल्यावरती देखील रात्री झोपायच्या आधी पुन्हा एकदा गुडघ्यावर जाऊन त्यासमोर ज्यावेळेस तुम्ही बसता, त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय तो राहणार नाही. पण बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की माझा परमेश्वर खूप समजूतदार परमेश्वर आहे, मी किती थकलोय हे त्याला नक्कीच माहिती असेल, मला किती झोप आली हे त्याला नक्कीच माहिती असेल, आणि तो मला काहीच बोलणार नाही. खूप प्रेम करतो माझा परमेश्वर, पण तुम्ही किती प्रेम करता त्याच्यावर विचार करा. एक नवरा बायको घरामध्ये जर राहत असतील आणि जर नवरा कामावरून जाऊन आला आणि बायकोला न बोलता न भेटता डायरेक्ट झोपून गेला ना, असं बराच दिवस तू करत राहील, काय होईल मला सांगायची गरज नाही. आपलं रिलेशन, आपलं नातं ह्या परमेश्वरासंगती तसंच आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की हा परमेश्वर एक लांब स्वर्गात राहणारा परमेश्वर, पण वचन सांगतं तो परमेश्वर आज तुमच्या आतमध्ये राहतो आणि आतून तो तुमच्या संगती बोलतो. आता बऱ्याच जणांना आवाज येणार नाही, शमुएल बाळासारखा तुम्हाला कुणी असा आवाज देणार नाही, लगेच नाही होणार काही गोष्टी, पण आतून तो तुमच्या संगती आजही बोलतोय, त्याचा आवाज ऐकण्यासाठी तयार व्हा. ठीक आहे, सो आपण आता एक छोटा एक ऍक्टिव्हिटी करू. ठीक आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी देखील या परमेश्वराचा आवाज ऐका. ओके, ऐकायला तयार आहात? इच्छा आहे कोणाला परमेश्वराचा आवाज ऐकण्याची? काही आत्मिक गोष्टी मी तुम्हाला यावेळेस सांगेन. ज्यावेळेस परमेश्वर तुमच्या संगती बोलतो, बऱ्याच वेळेस तो पिक्चर्सद्वारे तुमच्या संगती बोलतो, इमेजेसद्वारे तुमच्या संगती बोलतो, आणि तीच गोष्ट कॉपी करून सैतान देखील तुमच्याकडे. बऱ्याच वेळेस आपण शांत बसलेलो असतो आणि अचानक एक डोक्यामध्ये असा विचार येतो आणि आपण विचार करतो, हे का असा मी विचार करायला लागलो, किती वाईट विचार करतो मी, किती पापी आहे मी. पण तुम्हाला तो विचार कोणीतरी दिला, आणि जसं तो विचार देतो सैतान, तसा प्रभू येशू ख्रिस्त देखील विचारांद्वारे बोलतो. तो तुम्हाला एखादा पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर देईल आणि ते पिक्चरद्वारे तुमच्यासाठी बोलेल. ते पिक्चर्सला रेकग्नाइज करण्याची आज आपल्याला गरज आहे. ठीक आहे, सो आता आपण सर्व शांत बसू, आपण सेटल होऊ आणि 2 मिनिटासाठी आपण सर्वजण आपले डोळे बंद करू. जिथे कुठे असतात बसा, शांत बसा, आपले डोळे बंद करा. आणि मी तुम्हाला एक, या परमेश्वराने माझ्या संगती तू कसा बोलला होता पहिल्यांदा मी ते सांगतो. ज्यावेळेस मी एकदा असंच घरी बसून प्रार्थना करत होतो आणि प्रार्थना करत असताना मी त्या परमेश्वराला विचारत होतो
की परमेश्वर तू माझ्यावरती किती प्रेम करतोस हे मला दाखव. आणि मी डोळे बंद करून बसलेला असताना एक बर्फाचं ठिकाण मला माझ्या डोळ्यासमोर दिसलं. मला माहिती होतं ते माझे विचार नाही आहेत. त्या बर्फाच्या ठिकाणी झूम करून एक छोटी बर्फाची परत मला दिसली. आता ती बर्फाची परत तुम्ही किती आहेत ह्या एका जागेमध्ये ते मोजू शकता का? अनगिनत आहे. आणि बऱ्याच जणांसाठी आता देखील हा परमेश्वर बोलू इच्छितो. मे बी तुम्हाला इमेजेस तुमच्या डोळ्यासमोर येतील, काही जणांना येतील, काही जणांना नाही येणार. प्रार्थना करा. आत्ता नाही आले तर मे बी संध्याकाळी येतील, पण प्रार्थना करा. मागा मागा, दानियेलासारखं मागा, त्या परमेश्वराच्या मागे लागा आणि तो तुमच्या संगती बोलेल. विचारा त्याला, डोळे बंद करा, त्याच्यावरती फोकस करा आणि त्याला विचारा, परमेश्वरा तू माझ्यावर किती प्रेम करतोस मला दाखव. आणि तो तुम्हाला उत्तर देईल, विचारांद्वारे देईल किंवा एखादा विचार तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये यावेळेस येईल. एखादा सिनरी तो तुम्हाला दाखवेल, एखादी गोष्ट तो तुम्हाला दाखवेल, एखादा शब्द तो तुम्हाला दाखवेल. अंतःकरणाऱ्याने अंतःकरणापासून मागणाऱ्याला हा परमेश्वर देतो. विचारा त्याला, मागा त्याला. किती प्रेम करतोस परमेश्वर माझ्यासाठी? आपण डोळे बंद करा. कोणाला काय दिसलं? कोणाला काही इमेजेस दिसले? काय दिसलं तुम्हाला? आकाशातले तारे. आकाशातले तारे, समुद्राची उंच, म्हणजे खोल 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 खोल. समुद्र किती खोल आहे. सागर से भी गहरा, समुद्र से भी ऊंचा प्यार है तेरा. अजून कोणाला काय दिसलं? येशू ख्रिस्ताचं रक्तच साक्ष देते. येस, तीच माझं प्रेम. की खरंच याने इतकं प्रेम केलं आपल्यावरती की त्यांनी त्याचं बलिदान देऊन टाकलं. हा इतकं प्रेम करणारा परमेश्वराची सेवा करतो आणि हा बोलणारा परमेश्वर आहे. आणि माझा विश्वास आहे आजपासून एका नवीन पद्धतीने, येस, वचनामधून परमेश्वर बोलतो, परिस्थितींद्वारे परमेश्वर बोलतो, पण एक काही सिलेक्टेड लोक असतात. आता हे जे मी वचन दिलंय ना, हे सगळेच ग्रहण नाही करणार. इथं काही सिलेक्टेड लोक आहेत, त्यांनी ह्या वचनाला पकडून ते म्हणतील, परमेश्वर दानियेला सांगते तू बोललास, मरियाला तू दिसलास, माझी डिमांड आहे आज मला तुझ्या संगती साक्षात्कार पाहिजे. दानियेल एकटाच होता पूर्ण त्या राष्ट्रामध्ये ज्याला परमेश्वराचं देवदूत येऊन दिसलं. सगळ्यांना नाही दिसलं. अंतःकरणाची परिस्थिती किती कठोर आपलं अंतःकरण केलंय का आज आपण त्या परमेश्वरासमोर. विचारा आणि तो परमेश्वर बोलेल. जरी आता तुम्हाला वाटलं की तुम्ही डिस्टर्ब आहात थोडेसे, घरी जाऊन संध्याकाळी ज्यावेळेस प्रार्थनेच्या वेळेस बसता, विचारा की परमेश्वरा सांग तू किती प्रेम करतोस माझ्या. जरी त्यांनी वचनामध्ये सांगितलंय की मी तुला कधी सोडणार नाही, मी कधी तुला टाकणार नाही, तुझ्या आईच्या उदरामध्ये येण्या अगोदर मी तुला ओळखतो, तुझ्या डोक्यावरचा प्रत्येक केस मी जाणतो, तू किती चुका करणार आहेस हे जाणून सुद्धा मी तुला प्रेम करतो. त्याला माहिती आहे तुम्ही तुमची नेक्स्ट चूक कधी करणार आहे, तरी तुमच्यावर प्रेम करतो, तरी तुम्हाला सांभाळतो, तरी तुमची काळजी घेतो. आईपेक्षा जास्त काळजी घेणारा हा परमेश्वर. आईपेक्षा जास्त काळजी नाही घेऊ शकत कोणी, पण हा घेतो. हा परमेश्वर घेतो. हा माझा परमेश्वर आहे आणि हा परमेश्वर इथं असलेल्या प्रत्येका संगती तू बोलू इच्छितो. ऐका त्याचा आवाज. आज आपले कान, आपले डोळे
काय बघत आहेत, काय ऐकत आहेत? गॉसिप्स, चुगल्या, ते ऐकण्यात आपला समय व्यस्त होतोय का? किंवा मोबाईलवरती इंस्टाग्रामवरती रील्स बघण्यात आपला समय जातोय का? मी एक नवीन गोष्ट ट्राय करतो. मी सांगू तुम्हाला सर्वांना, आपल्या वेळेचा देखील दशमांश द्यायचा प्रयत्न मी सध्या करत आहे. कसं देता तुम्ही वेळेचा दशमांश? किती तास असतात आपल्याकडे दिवसातून? 24 तास. 24 तासातला 10% किती झालं? 2-2.5 तास देऊ शकतो आपण त्यांना. खूप टफ आहे. 15 मिनिटं प्रार्थनेला बसले की झोप येते. 5 मिनिटं वचन वाचलं की असं वाटतं वाचलेली आहे स्टोरी, माहिती आहे मला. आपल्या वेळेचा दशमांश देऊ शकतो. पुढचा एक आठवडा प्रयत्न करा की दिवसातला कमीत कमी 1 तास करू शकतो आपण. शक्य आहे. मला माहिती किती बिझी आहात ते मला माहिती, पण दिवसातला 1 तास ह्या परमेश्वरासाठी काढून बघा आणि 1 आठवड्यानंतर येऊन मला सांगा की काय हा परमेश्वर तुमच्यासाठी वचनातून बोलतो. अर्धा तास वचन वाचा, अर्धा तास प्रार्थना करा. 1 तास मिनिमम. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात येत होतं, त्याचे शिष्य त्या गार्डनमध्ये झोपून गेले आणि परमेश्वर त्यांना म्हणतोय, येशू ख्रिस्त त्यांना म्हणतोय की झोपायची वेळ नाहीये का? तुम्ही माझ्या सांगते 1 तास तुम्ही माझ्या सांगते प्रार्थना नाही करू शकले का? मिनिमम क्रायटेरिया काय आहे त्याचा? कमीत कमी 1 तास तुम्ही प्रार्थना नाही करू शकले. आज तो विचारात आहे आपल्याला की 1 तास माझा मुलगा, माझी मुलगी माझ्यासाठी घालू इच्छित आहे. पुढचे 7 दिवस, पुढच्या रविवारपर्यंत हे निर्णय घ्या की परमेश्वरा हा डिसिजन आज बनवा आणि पुढच्या 7 दिवसांपर्यंत हा फॉलो करा. वेगळे व्हा, जगापासून वेगळे व्हा, जगापासून वेगळे व्हा. मंडळी, जगापासून वेगळे व्हा. देवाच्या लेकरांनो, जगापासून वेगळे व्हा. परमेश्वराचं येणं फार जवळ आहे. तो कधी देखील येईल. आपण झोपता कामा नये. बराच छळ, बऱ्याच गोष्टी त्या जगात चालू आहेत. सैतान बऱ्याच वाईट पद्धतीने जगात काम करत आहे, पण त्याचे निवडलेले लोक, त्यांना तो काय उदेणार? प्रार्थना करा, प्रार्थनेत जा. पुढचा 1 आठवडा तुम्हाला प्रार्थनेमध्ये वाढायचंय. आजपर्यंत आयुष्यामध्ये जेवढी प्रार्थना नसेल केली या आठवड्यात, पुढचा 1 आठवडा मंडळी, पुढचा 1 आठवडा प्रार्थनेमध्ये वाढा. मी सिरियसली तुम्हाला सांगतोय, परमेश्वराचा हात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने येताना बघतात की तुम्ही आजपर्यंत कधीच नसेल पाहिलं. ज्यावेळेस तुम्ही तुमचा वेळ ते परमेश्वराला देता, त्याचे आशीर्वाद तो तुम्हाला का नाही देणार? तुम्हाला वाटतं ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसताना नेमकं तुम्हाला काम आठवलं, अरे ते मी तिथं ठेवलंय, ते मला करायचंय. कोणतरी आहे जो तुम्हाला त्या प्रार्थनेमध्ये बसू देण्यास त्याला मन नाही आहे. तुम्ही प्रार्थनेत बसा. लक्षात द्या, नेमकं प्रार्थनेच्या वेळेस वाटायला की अरे त्याला कॉल करायचा राहिला होता, मी कॉल करून देतो पहिला. आणि कॉल कधी 1 तास चालेल नाही बरोबर. स्वतःचा वेळ काढा मंडळी. जगापासून वेगळे व्हा. पुढचा 1 आठवडा प्रार्थनेमध्ये असे वाढा आणि तुम्ही स्वतः बघा की हा मी 1 आठवडा सारखाचे तुम्हाला सांगत आहे. त्या 1 आठवड्यानंतर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे चेंजेस आहेत ते दिसतील आणि तिथून पुढे कोणी न सांगता तुम्ही हा स्वतः टाइम टेबल फॉलो करता, कंटिन्यू करता. तुम्ही जगातून वेगळे केलेले लोक, जगात एक होऊ नका. देवानी ज्यावेळेस लेवी याजक लोकांना सेपरेट केलं होतं ना त्याची सेवा करण्यासाठी, ते सेपरेटेड लोक होते, वेगळे केलेले लोक होते. आज तुम्ही आणि मी ते वेगळे केलेले लोक आहोत. वेगळे व्हा. तुमचे TV सिरियल्स, तुमचे YouTube शोज, तुमचे इंस्टाग्राम रील्स, तुमचे व्हॉट्सॲप ग्रुप्स, तुमचे फ्रेंड्स, तुमचे आजूबाजूचे नातेवाईक 1 आठवड्यासाठी
हा परमेश्वरासंगती एक व्हा आणि बघा या किती तुमच्या संगती बोलायची आहे. त्याच्याकडे भरपूर गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासाठी. तुम्ही विचार पण नसेल केला. तुम्हाला वाटतं का की एवढ्याच गोष्टी आहेत परमेश्वराच्या? हे लिहिता आलं एवढं नाही. या पृथ्वीला क्रिएट करणारा परमेश्वर फार महान आहे, फार मोठा आहे. वचनातून तो उलगडा करेलच, पण तुमच्या प्रत्येक आयुष्याच्या सिच्युएशन बद्दल देखील तुम्हाला उलगडा करेल. प्रार्थना करा आणि त्या परमेश्वरासमोर जाऊन म्हणा की परमेश्वरा मी आहे, दानिएलासारखा मी आहे, त्या मरियेसारखा मी आहे, जो तुला तुझा मी इतकं इझिली तुला नाही सोडलं. नाही किती काम येऊ दे, किती मला ऑर्डर्स येऊ दे, किती मला गोष्टी येऊ दे, मी तुला नाही सोडलं. सकाळ दुपार संध्याकाळ, दिवस रात्र, रात्र दिवस, दिवस रात्र, मागं लागा त्या परमेश्वराच्या, बोला द्यायचं. ठीक आहे, प्रार्थना करू आपण. मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे न हटूं, तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे न हटूं, तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे न हटूं. पवित्र पवित्र आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करते परमेश्वर, महान परमेश्वरा, प्रेमळ पित्या, आम्ही तुझी लेकरे तुझ्या समोर एकत्र आलेले असताना प्रत्येकाच्या अंतःकरणाची पकड घ्यावेळेस परमेश्वरा तुम्ही की खरंच परमेश्वरा पुढील एक आठवडा कुठल्याही पद्धतीने आम्ही तुला इग्नोर करू नये, पण तुझ्या प्रेझेन्समध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये बसण्याची कॅपॅसिटी, ते पेशन्स, ते धैर्य, ते सामर्थ्य आम्हाला होते की देवा ज्यावेळेस आम्ही तुझ्या समोर बसू, आमच्या संगती तू बोलशील. ज्यावेळेस तुझ्या समोर आम्ही बसू त्यावेळेस आम्हाला तू नवीन गोष्टी दाखवशील, तुझ्या प्रेमाचा एक नवीन अनुभव आम्हाला सर्वांना तू देशील. की खरंच तेव्हा आम्ही तुला शोधावे आणि तुझं वचन सांगतो परमेश्वर की तू आम्हाला पावशील. आमच्या सर्वांसाठी तू आहेस म्हणून यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद. पवित्र आत्म्या, प्रत्येक तुझ्या लेकराची पकड तू घे की तुझे लेकरं पुन्हा एकदा तुझ्या घरातून, तुझ्या मंदिरातून पुन्हा एकदा आपल्या घरी जात असताना, आपल्या कामकाजात जात असताना त्यांची काळजी तू घे, त्यांना सांभाळ. लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरवठा देवबाप्पा त्यांना तुझा. सैतानाला कुठल्याही प्रकारे देवबाप्पा त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या घराविरुद्ध कार्य करता येणार नाही अशी मी प्रार्थना करतो. आणि परमेश्वरा, कुठल्याही प्रकारे सैतानाचे डावपेच, आजारपण, रोगराई ही त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या घराविरुद्ध येणार नाही अशी मी प्रार्थना करतो. तुझ्या समोर आम्ही येतो परमेश्वर, तुला धन्यवाद देतो. महान परमेश्वरा, प्रेम करणारा परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या हातामध्ये समर्पित कर. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐकू द्या. हे आमच्या
देवबाप तुम्हा सर्वांना फार आशीर्वाद देऊ. पुढील रविवारी आपण भेटू आणि पुन्हा एकदा देवबाप तुम्हाला, देवबाप आला नाही तर पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटू. थँक्यू.